गुड मॉर्निंग. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण थर्ड ॲप्लिकेशन बघणार आहे डिटर्मिनंटचं. सो बाय युजिंग डिटर्मिनंट्स यू कॅन फाइंड आउट द एरिया ऑफ ट्रायंगल्स. ठीक आहे. तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल सुद्धा फाइंड आउट करू शकता बाय युजिंग द डिटर्मिनंट्स. ठीक आहे. मग आता एरिया फाइंड आउट करायचा आहे सो ट्रायंगलचा, तर तुम्हाला ट्रायंगलच्या बाबतीत कुठली इन्फॉर्मेशन माहिती असणं आवश्यक आहे. तुम्हाला त्या डिटर्मिनंटचे व्हर्टेक्स माहिती पाहिजे. सो व्हॉट इज बाय द व्हर्टेक्स. ठीक आहे. व्हर्टेक्स मीन्स त्या डिटरमिनंटचे जे काय त्या ट्रायंगलचे जे काही कॉर्नर्स आहेत, ठीक आहे, त्या कॉर्नरचे तुम्हाला व्हर्टेक्स माहिती पाहिजे, त्या पॉइंटचे व्हर्टेक्स तुम्हाला माहिती पाहिजे. व्हर्टेक्स मीन्स कोऑर्डिनेट्स ऑफ दॅट पॉइंट्स. ठीक आहे. म्हणजे एक्स ॲक्सिस पासून आणि वाय ॲक्सिस पासूनचं त्या पॉइंटचं तुम्हाला डिस्टन्स माहिती पाहिजे. ठीक आहे. जर तुम्हाला तिन्ही कॉर्नर पॉइंटचे व्हर्टेक्स जर माहिती असतील तर तुम्ही डिटर्मिनंटचा यूज करून त्या ट्रायंगलचा एरिया सुद्धा फाइंड आउट करू शकता. दॅट इज द एरिया ऑफ ट्रायंगल्स. ठीक आहे. मग बघू आपण डिटर्मिनंटचा यूज करून जर व्हर्टेक्स माहिती असतील तर एरिया ऑफ ट्रायंगल्स कसा काढायचा. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले तुम्हाला त्या ट्रायंगलचे मी ट्रायंगल कन्सिडर करतो. ठीक आहे. आता ट्रायंगल्स मी कोऑर्डिनेट सिस्टम वर कन्सिडर करतो. ठीक आहे. कोऑर्डिनेट सिस्टम दॅट इज द एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. का? कारण तुम्हाला व्हर्टेक्स कळायला पाहिजे. तुम्हाला व्हर्टेक्स कळायला पाहिजे म्हणून मी कोऑर्डिनेट सिस्टम वरती कन्सिडर करतो. ठीक है. x ठीक है. ठीक है. हा ट्रायंगल कन्सिडर केला मी ए बी सी. कोऑर्डिनेट सिस्टम म्हणजे x ॲक्सिस आणि y ॲक्सिस वरती मी त्याला कन्सिडर करतो. ठीक आहे. मग आता या हे झाले त्या ट्रायंगलचे व्हर्टेक्स ए बी सी कॉर्नर पॉइंट्स. ठीक आहे. इट इज कॉल्ड ॲज व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल. तर तुम्हाला हे व्हर्टेक्स जे काही a, ठीक आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला माहिती पाहिजे की या a चं म्हणजे या a पॉइंटचं x ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स आणि y ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स. ठीक आहे. आता हे सपोज मी कन्सिडर करतो रफ, म्हणजे आता कन्सिडर करावं लागेल आपल्याला कॉन्स्ट व्हॅल्यू x1 x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट काय केलं कन्सिडर y1. सेम ॲज b चा x कोऑर्डिनेट कन्सिडर केला x2 y2. ठीक आहे. आणि c चा कन्सिडर केला x3 y3. ठीक आहे. आता हे x1 म्हणजे इथपासूनचं डिस्टन्स आहे x2. ठीक आहे. आणि हे डिस्टन्स जे काही आहे हे y2. कळलं? x पासूनचं डिस्टन्स y पासूनचं डिस्टन्स. आता तुम्हाला त्या ट्रायंगलचे व्हर्टेक्स माहिती आहेत. ठीक आहे. त्या ट्रायंगलचं x ॲक्सिस आणि y ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. a चे कोऑर्डिनेट्स काय x1 y1, देन b चे काय x2 y2 आणि c चे काय x3 y3. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला त्या ट्रायंगलचे आता जे काही कॉर्नर पॉइंट्स आहेत त्याचे कोऑर्डिनेट जर तुम्हाला माहित असेल तर त्याला काय म्हणतात व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल्स. इफ द व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल्स आर गिवन देन यू कॅन फाइंड आउट द एरिया ऑफ ट्रायंगल बाय युजिंग डिटर्मिनंट्स. तर तुम्ही डिटर्मिनंटचा यूज करून एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. सो इफ a व्हर्टेक्स देतो मी, a चे काय माहिती तुम्हाला कोऑर्डिनेट्स x1 y1, b x2 y2 and c x3 y3. be the vertex of a vertex म्हणजे कॉर्नर पॉइंट चे कोऑर्डिनेट्स. ठीक आहे. vertex of a triangle a b c. then जर तुम्हाला a b c त्या पॉइंटचे जर कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, ठीक आहे, तर vertex of a triangle म्हणतात. then area of a triangle ABC is काय area of triangle ABC is 1/2 half of determinantच्या half. ठीक आहे. determinantच्या half काय पहिल्या कॉलम मध्ये x कोऑर्डिनेट a पॉइंट b पॉइंट आणि c पॉइंट चे x कोऑर्डिनेट x1 x2 x3 आणि सेकंड कॉलम मध्ये y कोऑर्डिनेट्स a चा नंतर b चा नंतर c चा या सिक्वेन्स मध्ये, कारण मी पहिल्या कॉलम मध्ये त्या सिक्वेन्स मध्ये येते abc म्हणून y कोऑर्डिनेट्स सुद्धा त्या सिक्वेन्स मध्ये ठेवावे. y1 y2 y2 and third column is 1 1 1 and third column is directly काय घ्यायचे सगळे 1 1 1. थर्ड कॉलम मध्ये काय घ्यायचे 1 1. So by using that formula you can find out the area of triangles.
बट तुम्हाला ट्रायंगलची कुठली इन्फॉर्मेशन माहित पाहिजे, त्या ट्रायंगलची व्हर्टेक्स माहिती पाहिजे, म्हणजे त्या ट्रायंगलच्या कॉर्नर पॉइंटचे तुम्हाला x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट माहिती पाहिजे. What is the x coordinates? So distance from the x axis and y coordinate, that is the distance from y axis. ठीक आहे. जर तुम्हाला त्या ट्रायंगलचे व्हर्टेक्स माहिती असतील, त्या कॉर्नर पॉइंटचे जर तुम्हाला कोऑर्डिनेट्स माहित असतील, तर तुम्ही त्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करू शकता बाय युजिंग डिटर्मिनंट्स. सो काय एरिया ऑफ ट्रायंगल याचा फॉर्म्युला पुन्हा एकदा लिहितो मी, लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय 1/2 इनटू डिटर्मिनंट. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा 1/2 इनटू डिटर्मिनंट. पहिल्या कॉलम मध्ये कोऑर्डिनेट्स x कोऑर्डिनेट x1 x2 x3 and सेकंड कॉलम मध्ये y कोऑर्डिनेट y1 y2 y3 and third column constant 1 1 1. ठीक. मग you know that how to expand the determinants. हा डिटरमिनंट तुम्ही एक्सपांड करू शकता. ठीक आहे. याची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता बिकॉज द डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3. आता इकडे x1 x2 y1 y2 y3 तिथे एक्झॅक्टली नंबर असणार आहे. तो तुम्ही डिटरमिनंट एक्सपांड करणार, त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू काढणार इनटू 1/2, त्याला सॉल्व्ह केलं तर तुम्ही फाइंड आउट करू शकता एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्ही डिटरमिनंटचा यूज करून एरिया ऑफ ट्रायंगल सुद्धा फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ, नोट इट डाउन. सो आता एक्झॅक्टली आपल्याला क्वेश्चन जर दिला तर हाऊ टू फाइंड आउट द एरिया ऑफ ट्रायंगल्स. आपण फॉर्म्युला बघितला एरिया ऑफ ट्रायंगलचा. जर तुम्हाला त्या ट्रायंगलचे व्हर्टेक्स माहिती आहे x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट कॉर्नर पॉइंटचे, तर तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल काढू शकता. काय एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला 1/2 इनटू डिटर्मिनंट. पहिल्या कॉलम मध्ये x कोऑर्डिनेट, दुसऱ्या कॉलम मध्ये y कोऑर्डिनेट आणि थर्ड कॉलम 1 1 1. ठीक आहे. आता इकडे एक्झॅक्टली x1 x2 y1 y2 y3 च्या जागेवर काय असणार आहे, कॉन्स्टंट नंबर असणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. मग क्वेश्चन बघू आपण. फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल whose vertex are a 5,8 b 5,0 and c 1,0. आता याच्यामध्ये तुम्हाला कोऑर्डिनेट दिले. फर्स्ट कोऑर्डिनेट काय असतो x, यू नो दॅट, and सेकंड इज y. ठीक आहे. आता तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा. ठीक आहे. सो देयरफॉर, ठीक आहे, मग तुम्हाला एक पॉइंट दिला. सो देयरफॉर द एरिया ऑफ ट्रायंगल, द गिवन वर्टेक्स आर, सगळ्यात पहिली आपण गिवन वर्टेक्स आर, तुम्हाला दिलेले वर्टेक्स a 5,8 म्हणजे x1 y1 दिला. ठीक आहे. b x2 y2 म्हणजे 5,0 and c 1,0. ठीक आहे. सो देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC, हे ABC. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC चा फॉर्म्युला काय तुम्हाला माहिती आहे, 1/2 इनटू डिटर्मिनंट. फर्स्ट कॉलम मध्ये x कोऑर्डिनेट x1 x2 x3, then second y1 y2 y3 and third column काय घ्यायचे 1 1 1. थर्ड कॉलम काय घ्यायचे 1 1. ठीक. मग या फॉर्म्युला व्हॅल्यू पुट करायचं सरळ सरळ 1/2 डिटर्मिनंट. पहिल्या याच्यामध्ये काय घ्यायचे कॉलम मध्ये x कोऑर्डिनेट 5 5 1. पहिल्या कॉलम 5 5 1. then y coordinate 8 0 0 8 0 0. then third column 1 1 1. ठीक. आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to 1/2 in bracket. का, कारण 1/2 डिटरमिनंटच्या बाहेर आहे. तुम्हाला डिटरमिनंट एक्सपांड करायचे. that is the determinants of order 3. again you know that how to expand the determinants of order 3. म्हणजे तुम्हाला माहिती determinants of order 3 कसं एक्सपांड करायचं. ठीक आहे. 1/2 डिटरमिनंटच्या बाहेर तसंच आता हे डिटरमिनंट एक्सपांड करून तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. सो अगेन कन्सिडर द फर्स्ट रो प्लस मायनस प्लस. ठीक आहे. सो काय ना प्लस प्लस 5 5. ठीक आहे. delete first row, first column, remaining elements of cross multiplication 1 into 0 0 minus 1 into 0 0. Then next my plus 8 into minus 8. delete first row, second column, cross multiplication 5 into 1 5 minus
1 into 1 0, then next plus into plus 1 plus 1, ठीक है, डिजिट फर्स्ट रो थर्ड कॉलम 0 into 5 0 minus 1 into 0 0, 0 minus 0, ठीक है, मग काय येणार 1/2 in bracket 5 0 minus 0 0 minus 8 5 minus 0 plus 1 into 0 minus 0 0, ठीक है, अगेन ब्रैकेट सॉल्व करायचं आहे 1/2 5 into 0 0 minus 8 into 4 8 into 5 40 plus 1 into 0 0, so 1/2, ठीक है, 0 minus 40 किती येणार आहे -40, so 1/2 into -14 किती येणार आहे -40 upon 2, बरोबर आहे, 1 into -14 -40 upon 2, ठीक आहे, so किती येणार आहे -20, किती आलं -20, एरिया ऑफ ट्रायंगल ABC किती आलं -20, पण अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची नोट मध्ये, ठीक आहे, सो एरिया ऑफ ट्रायंगल, ठीक आहे, एरिया ऑफ ट्रायंगल, मला सांगा कुठल्याही गोष्टीचा एरिया जर तुम्हाला काढायचा आहे तर तो एरिया निगेटिव्ह मध्ये काढता येतो का? कुठलाही एरिया असेल तर हा -5 एरिया आला, निगेटिव्ह एरिया निगेटिव्ह असतो का कधी? नाही, एरिया ऑलवेज पॉझिटिव्ह क्वांटिटी, एरिया ऑलवेज पॉझिटिव्ह क्वांटिटी, कुठलाही एरिया घ्या तुम्ही, कुठलाही एरिया जर तुम्हाला काढायचा असेल तर तो निगेटिव्ह काढता येतच नाही, एरिया ऑलवेज पॉझिटिव्ह क्वांटिटी, ठीक आहे, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल इज पॉझिटिव्ह क्वांटिटी, एरिया ऑफ ट्रायंगल इज पॉझिटिव्ह क्वांटिटी, कुठला एरिया असेल तर ती पॉझिटिव्ह क्वांटिटी असते, निगेटिव्ह मध्ये कधी एरिया येते, तुमचं -20 आलं, ठीक आहे, सो आता याला फायनल आन्सर निघताना कसं लिहायचं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, कारण एरिया कधी निगेटिव्ह होऊ शकत नाही, जरी -20 आलं पण एरिया ऑफ ट्रायंगल फायनल आन्सर लिहित असताना +20 लिहायचं, ठीक आहे, मायनस जरी आलं तरी फायनल आन्सर 20 येणार, बिकॉज एरिया इज अ पॉझिटिव्ह क्वांटिटी, एरिया कधीही निगेटिव्ह नसतो, मायनस एरिया कधी काढता येत नाही, मायनस एरिया कधी येत नाही प्रॅक्टिकली, ठीक आहे, म्हणून तुमचं जरी निगेटिव्ह आन्सर आलं तरी फायनली त्याला लिहिताना काय लिहायचे प्लस, बिकॉज एरिया इज अ पॉझिटिव्ह क्वांटिटी, एवढं लक्षात ठेवा, तुमचा आन्सर मायनस असेल तर फायनल लिहिताना त्याला प्लसच लिहायचं, प्लस असेल तर काय अडचण नाही, ऑलरेडी प्लस असेल, पण निगेटिव्ह असेल तर फायनल आन्सर लिहिताना काय लिहायचं प्लस लिहायचं, आणि एरिया मोजण्याचं काय आहे स्क्वेअर युनिट, स्क्वेअर युनिट, ठीक आहे, सो द एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज 20 स्क्वेअर मीटर, डिटरमिनंट सॉल्व करून -20 व्हॅल्यू आली, ठीक आहे, पण एरिया पॉझिटिव्ह क्वांटिटी आहे म्हणून त्याला लिहिताना प्लस लिहायचं, सो द एरिया +20 स्क्वेअर, ठीक आहे, जरी मायनस आन्सर आलं तरी एक स्टेप तुम्ही त्याला काय लिहिणार प्लस लिहिणार, बिकॉज एरिया इज ऑलवेज पॉझिटिव्ह क्वांटिटी, क्लियर सगळ्यांना? सो या प्रकारे तुम्ही एरिया फाइंड करू शकता ट्रायंगलचा इफ द वर्टेक्स आर गिवन, ठीक आहे, सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन. ठीक आहे, त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघू आपण, सेम ॲज इट इज, फक्त वर्टेक्स मध्ये चेंजेस असणार आहे, ठीक आहे, ठीक आहे, जे काही कोऑर्डिनेट्स आहेत ABC पॉइंटचे ते फक्त बदलणार आहे, बाकी सगळी प्रोसिजर सेम ॲज इट इज, ठीक आहे, आपण सेकंड एक्झाम्पल बघू, फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल, ठीक आहे, whose vertex are A -2 -3, B given 3, 2 and C -1, -3, then you can find out the area of triangles. जर वर्टेक्स माहिती असतील तर तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करू शकता बाय युजिंग फॉर्म्युला हाफ ऑफ इनटू डिटरमिनंट, फर्स्ट कॉलम x कोऑर्डिनेट, सेकंड कॉलम y कोऑर्डिनेट्स एंड थर्ड कॉलम 1 1 1, ठीक है, and expand the determinants and multiply with 1/2, that is the area of triangles, ठीक है, मग काय वर्टेक्स दिला आपल्याला, गिवन वर्टेक्स, गिवन वर्टेक्स आर A -2 -3, B 3, 2 and C -1, -8, ठीक है,
So therefore area of triangle ABC is equal to, you know that, what is the standard formula? 1/2 into determinant x coordinate x1 x2 x3, y coordinate y1 y2 y2, and then constant 1 1 1. The third column मध्ये 1 1 1 घ्यायचं, बरोबर? सो काय करणार? 1/2 into determinant. पहिल्या कॉलम मध्ये x कोऑर्डिनेट -2 3 -1, -2 3 -1, ठीक है. देन सेकंड मध्ये y कोऑर्डिनेट्स -3 2 -8. देन थर्ड 1 1 1, ठीक है. आता 1/2 तसंच, that is the determinants of order 3. So you know that how to expand, consider the first row plus minus plus. So काय येणार ते 1/2 into determinant, ठीक आहे. डिटरमिनंट एक्सपांड करायचं आपल्याला, ब्रॅकेट मध्ये एक्सपांड करू, प्लस into -2 delete first row first column, cross multiplication 1 into 2 2, minus 1 into -8 -8, and then minus plus. The second element minus into -3 plus 3, ठीक है. So delete first row second column, cross multiplication 1 into 3 3, minus 1 into -1 minus plus 1. Delete first row third column, -8 into 3 -24, sorry, सगळ्यात पहिले काय लिहावं लागेल, प्लस into +1 +1. delete first row third column, -8 into 3 -24 minus -1 into 2 -2 plus 2, ठीक है. तो काय ना 1/2 into determinant -2 8 plus 2 10 3 plus 1 4 plus 1 -24 plus 2 -22, ठीक है. So 1/2 into determinant in bracket, sorry, -20 plus 3 into 4 12, ठीक है. then plus 1 -2 plus 1 into -22 -20, ठीक है. तो काय ना 1/2 -20 plus 12 -20 किती येणार? -10, ठीक है. सो 1/2 हे किती येणार? -30, बरोबर आहे. आणि 1/2 into -30 म्हणजे किती? -30/2 म्हणजे किती? -50, किती येणार? -50, ठीक आहे. किती आलं? -15. पण एरिया कधीही मायनस असतो का? नाही. फायनल आन्सर लिहिताना, सो देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to +15 and the unit square unit. So what is the area of triangle? 15 square unit. निगेटिव्ह जरी आन्सरला सॉल्व करत असताना तरी त्याला लिहिताना शेवटच्या स्टेप्स मध्ये पॉझिटिव्ह लिहायचे, बिकॉज एरिया ऑफ ट्रायंगल इज पॉझिटिव्ह क्वांटिटी. एरिया ऑफ ट्रायंगल इज पॉझिटिव्ह क्वांटिटी. जर तुम्हाला ट्रायंगलचे वर्टेक्स दिले असतील तर या प्रकारे तुम्ही त्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करू शकता, ठीक आहे. सेम ॲज इट इज, फक्त काय असणार आहे? फक्त आता वर्टेक्स बदलणार, कोऑर्डिनेट्स बदलणार, फक्त पॉइंटचे, ठीक आहे. ठीक आहे. बाकी सगळं प्रोसिजर तीच, फॉर्म्युला तोच आहे. कोऑर्डिनेट बदलल्यामुळे डिटरमिनंटची एलिमेंट बदलते, त्यामुळे डिटरमिनंटची व्हॅल्यू बदलते, ठीक आहे. पण एक गोष्ट ही खूप महत्त्वाची आहे, निगेटिव्ह आन्सर आहे असेल -15 -20, पण त्याला लिहिताना काय लिहायचं? पॉझिटिव्ह, बिकॉज एरिया ऑलवेज पॉझिटिव्ह क्वांटिटी. एरिया कधी पण पॉझिटिव्ह असतो. जरी आन्सर मायनस आलं तरी लिहिताना काय लिहायचं? त्याला प्लस. व्हॉट इज द आन्सर? 15 स्क्वेअर रूट. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट. And this is for you, same as it is. जे काय आपण दोन क्वेश्चन्स बघितले, एरिया ऑफ ट्रायंगल्स फाइंड आउट बाय यूजिंग द व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल्स, ठीक आहे. सेम त्याच प्रकारचे हे तीन क्वेश्चन्स तुम्हाला करायचे. सेम ॲज इट इज, फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल विथ व्हर्टेक्स आर, ठीक आहे. त्याचे व्हर्टेक्स दिले आणि एरिया ऑफ ट्रायंगल्स तुम्हाला फाइंड आउट करायचे. क्वेश्चन 5 मध्ये फक्त इकडे ABC ने PQ वार करतोय, ठीक आहे. याच्यामध्ये PQ वार करतोय.
ठीक आहे, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर येईल फक्त, बाकी काय अडचण आहे का नाही. ठीक आहे. सो यू कॅन सॉल्व सेम ॲज इट इज, जसे आपण 2 क्लासमध्ये क्वेश्चन बघितले त्याच प्रकारचे हे 3 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे. सो फाइंड आउट द एरिया ऑफ ट्रायंगल्स इफ द वर्टेक्स आर गिवन. ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ, नोट इट डाउन.